मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गुणी आणि संवेदनशील अभिनेते म्हणून मोहन गोखले यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. मात्र 29 एप्रिल 1999 रोजी मोहन गोखले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांची 6 वर्षांची मुलगी सखी वडिलांच्या प्रेमापासून कायमची वंचित झाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला. पण सर्वात मोठी पोकळी त्यांच्या कुटुंबात निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूनंतर शुभांगी गोखले यांनी आईचीच नव्हे तर वडिलांचीही भूमिका निभावत सखीचे संगोपन केले. आज सखी गोखले स्वतः एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती अनेकदा मुलाखतींमधून वडिलांविषयीच्या भावना व्यक्त करत असते. अशाच एका मुलाखतीत तिने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. ती नक्की काय म्हणाली ते सविस्तरपणे जाणून घेऊया. आपल्या वडिलांच्या अकाली मृत्यूबद्दल बोलताना सखी म्हणाली, ऐकायला हे थोडं क्रूर वाटेल, पण मी स्वतःला नशीबवान मानते. कारण मी खूप लहान असताना माझा बाबा गेला. तेव्हा मी इतकी लहान होते की तेव्हाच मला जास्त काही आठवतही नाही. आपण जसे जसे मोठे होतो तसं तसं आपल्याला गोष्टी कळायला लागतात, आपल्या आठवणी तयार व्हायला लागतात. पण मी लहान असताना बाबा गेल्यामुळे त्याच्यासोबतच्या स्ट्रॉंग आठवणी माझ्याकडे नाहीत. मी फक्त 6 वर्षांची होते. आई जवळची की बाबा हे कळायचं देखील माझं वय नव्हतं. याशिवाय त्या काळात बाबा प्रचंड काम करत होता. तो सतत कामात बिझी असायचा. त्यामुळे तेव्हा आई माझ्याजवळ होती. मला आईची सवय होती. त्यामुळे माझ्यासाठी बाबांचं जाणं तितकंसं कठीण नव्हतं. जे कळत्या वयात आपल्या पालकांना गमावतात त्यांना यातून सावरणं कठीण असतं. त्यामुळे मी स्वतःला फार लकी समजते की बाबा गेला तेव्हा माझा मेंदू तितकासा डेव्हलप झालेला नव्हता. त्यामुळे मनापासून हे चांगलं झालं. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही की बाबांच्या जाण्याचं दुःख माझ्या मनात नव्हतं. उलटं जशी जशी मी मोठी झाले तशी तशी वडिलांची उणीव अधिक खोलवर रुजत गेली. जीवनातही संघर्ष वाढल्यावर वडिलांची कमी जाणवायला लागते. पण त्याला काही पर्याय नसतो. गेलेल्या माणसांना आठवणींच्या रूपात जपण्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पुढे सखीने बाबांची एक आठवण शेअर केली. ती म्हणाली, आम्ही एकदा मद्रासला जात होतो. मुंबई सोडल्यानंतर काही वेळातच मी बाबा मद्रास कधी येणार असा प्रश्न विचारून बराच गोंधळ घातला. काही वेळाने बाबांनी स्टेशनवरून 2 मोठे नकाशे आणले. ते नकाशे माझ्या समोर उघडून त्यांनी मुंबईपासून पुढे कोणकोणते ठिकाणे येणार, कोणत्या मार्गाने प्रवास होणार हे मला समजावून सांगितलं. मी त्या नकाशामध्ये रमून गेले. मला त्यांचा जास्त सहवास मिळाला असता तर त्यांच्या नजरेतून मला वेगळं जग बघता आलं असतं. आई सांगते की त्यांना क्रिकेट, राजकारण, प्रवास, पुस्तके अशा अनेक गोष्टींचं प्रचंड ज्ञान होतं आणि ते ज्ञान मला त्यांच्याकडून कधीच घ्यायला मिळाले नाही. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे. पुढे सखीने बाबाच्या निधनाची बातमी आईने कशी सोप्या शब्दात सांगितली हे स्पष्ट केलं. आई मला म्हणाली, काही माणसं ही देवाची खास मुलं असतात आणि देवाने आपल्याला त्यांचा सहवास भेट म्हणून दिलेला असतो. पण कधीकधी देवाला त्यांची आठवण येते आणि तो त्यांना पुन्हा आपल्याकडे बोलावून घेतो. अशा वेळी दुःख करायचं नाही, त्यांचा लाभलेला सहवास आठवून आनंदी राहायचं. अशा प्रकारे या एका वाक्यात शुभांगी यांनी आपल्या मुलीला मृत्यूचा सरळ सोपा अर्थ समजावून सांगितला. मोहन गोखले यांच्या आठवणी सखीने केवळ मनातच जपल्या नाहीत तर त्या टॅटूच्या रूपाने आपल्या अंगावरही कायमच्या कोरून घेतल्या आहेत. याबद्दल बोलताना सखी म्हणाली, बाबा जायच्या 2 दिवस अगोदर त्याने घराच्या दारामागे कुसुमाग्रजांच्या ओळी लिहिल्या होत्या. पुढे बाबांची आठवण म्हणून मी त्याच ओळींचा मानेवर टॅटू करून घेतला आहे. बाबांच्या आठवणीची एक छोटीशी शिदोरी माझ्याकडे आहे आणि मी ती पुरून वापरत आहे. मी कायम त्यांचा विचार करते. त्यांना काय आवडत होतं, ते कसे विचार करायचे, कसा निर्णय घ्यायचे ह्यांचे आकलन करत असते. त्यामुळे कायमच ते माझ्या हृदयात माझ्यासोबत आहेत. याच भावनेने मी त्यांना कायम आठवत राहते. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. अशावेळी बाबासोबत नसल्याची जाणीव होते. मात्र त्याचवेळी माझ्या मनात एक विश्वासही असतो की बाबा तर माझ्या हृदयातच आहे. आज सखी स्वतःच्या कर्तृत्वाने मनोरंजन विश्वात उभी आहे. मात्र तिच्या यशाच्या मागे केवळ आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा नाही तर आईने दिलेले संस्कार आणि बाबांच्या आठवणीची ताकदही आहे. सखीला वडिलांचा सहवास आयुष्यात फार काळ लाभला नाही. मात्र बाबांच्या आठवणीची ही छोटीशी शिदोरी जपत सखी आजही आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करत आहे. म्हणूनच नाती माणूस गेल्यानंतरही संपत नाहीत. ती आठवणीच्या रूपाने कायम आपल्या हृदयात जिवंत राहतात.